हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सच्या असाइनमेंट सिरीजमध्ये. यामध्ये आपण आत्तापर्यंत वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयाच्या मॅथमॅटिक्स जो पार्ट होता युनिट्स चॅप्टरपासून ते लास्ट चॅप्टर आहे आपला पर्सेंटेज, इथपर्यंत आपण मॅथमॅटिक्स पार्ट पाहिलेला आहे. हे सर्व जे मटेरियल आहे ते सेमिस्टर 1 साठी आहे. तसेच लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट संपूर्ण केलेला आहे. त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट संपतो फर्स्ट सेमिस्टरचा. तर आता आपण सुरुवात करत आहोत फर्स्ट सेमिस्टरचा सेकंड पार्ट. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये आपण सेमिस्टर 1 मधील मटेरियल सायन्स तसेच इतर जे थेरॉटिकल चॅप्टर आहेत ते पाहत आहोत. या ठिकाणी चॅप्टर सुरू करूया आपण. धड्याचं नाव आहे मटेरियल सायन्स, फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. धातूचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म आपण पाहणार आहोत. याआधी आज सांगू इच्छितो की जे आपण मटेरियल सायन्स धडा पाहत आहोत हा पूर्णपणे थेरॉटिकल धडा आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मॅथमॅटिकल क्वेश्चन आपल्याला विचारला जाणार नाही आहे. तसेच आत्तापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओज ज्या आहेत मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशनच्या, त्याची लिंक जी आहे ते आपण व्हिडिओच्या लास्टला देत आहोत. त्याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण ती लिंक पाहू शकता. मेटल म्हणजे काय? मेटल इज अ मिनरल युज्ड इन ऑल टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग वर्क सच ॲज मशिनरीज, ब्रिजेस, एरोप्लेन्स एटसेट्रा. सो वी मस्ट हॅव बेसिक नॉलेज अबाउट द मेटल्स. मेटल्स जे आहेत ते त्यांना आपण म्हणू शकतो तर मिनरल म्हणजे खनिजे, जे सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या कामामध्ये वापरले जातात. जसं की मशिनरी किंवा एखादी यंत्र, ब्रिजेस, पूल, एरोप्लेन्स, विमान, यामध्ये आपण हे मटेरियल वापरतो, मिनरल्स वापरतो, यांना आपण मेटल म्हणतो. म्हणून आपल्याला या सर्व मेटल्सचे माहिती असणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग द फिजिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स हॅज बिकम increasingly important for a machinist since he has to make various components to meet the design service requirement against factors. बरं, आता जो मशिनिस्ट आहे किंवा मेटलचं काम करणारा व्यक्ती आहे मशिनिस्ट, त्या व्यक्तीला संपूर्ण मटेरियलचं माहिती असणं गरजेचं आहे. कारण की त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, भौतिक प्रॉपर्टी कोणत्या आहेत, यांत्रिक प्रॉपर्टी, गुणधर्म काय आहेत, हे त्या मशिनिस्टला माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तो त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही. कारण की त्याच्यावरती भरपूर सारे फॅक्टर्स अवेलेबल आहेत. सच ॲज द रेज ऑफ टेम्परेचर, टेन्साईल म्हणजेच काय, मेटलमध्ये टेम्परेचर वाढलं त्याच्यामध्ये टेन्शन किंवा टेन्साईल स्ट्रेस वाढला, कॉम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्ट लोड वाढला. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय, कॉम्प्रेस म्हणजे दाबणे किंवा दबाव वाढला त्याच्यावरती, इम्पॅक्ट म्हणजे अचानकपणे झालेला आघात, इत्यादी लोड वाढले तर काय परिणाम होईल मेटलवरती हे माहिती असणं गरजेचं आहे. A knowledge of different properties of materials will help him to do his job successfully. बरं, आता जर त्या मशिनिस्ट व्यक्तीला प्रत्येक धातूचा योग्य तो वापर माहीत असेल तर तो त्याचं काम आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो. इफ प्रॉपर मटेरियल मेटल इज नॉट युज्ड इट मे कॉज फ्रॅक्चर ऑर द अदर फॉर्म्स ऑफ फेल्युअर्स. बरं, आता जो व्यक्ती एखाद्या मेटलचं काम करत आहे आणि किंवा एखादं काम करत आहे, त्या कामामध्ये कोणत्या प्रकारचं मेटल वापरलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा धातू वापरला पाहिजे हे जर त्याला माहीत नसेल तर कामामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतात. किंवा एखादी वस्तू बांधून तयार झाल्यानंतर त्याच्यावरती अचानकपणे लोड पडला तर ती वस्तू ती लोड घेऊ शकणार नाही किंवा त्यामुळे इतरांची लाईफ देखील जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकते. तर या ठिकाणी फिगर नंबर 1 पहा. फिगर नंबर 1 मध्ये स्टील, ब्रास आणि लीड या प्रकारचे 3 मटेरियल दिलेले आहेत. आणि आपल्याला हा माहिती आहे की हा सामान्य हातोडा आहे जो आपण नेहमी वापरतो. स्टील मटेरियलवरती हातोड्यांना आघात केला, त्याच्यावरती मारलेला आहे, तर त्याच्यामध्ये काही थोडासा फरक पडलेला आहे, ते थोडं डिफॉर्म झालेलं आहे, त्याचा आकार बदललेला आहे. ब्रासवरती आघात केल्यानंतर ब्रासचा आकार आहे तो स्टीलपेक्षा जरा जास्त बदललेला आहे. व लीड जो आहे, जो एकदम ठिसूळ पदार्थ आहे, त्याच्यावरती हातोड्यांना आघात केल्यानंतर त्याचा आकार आहे तो जास्त बदललेला आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी कळतं आपल्याला की स्टील जो आहे तो ब्रास आणि लीडपेक्षा कठीण आहे, तसेच ब्रास जो आहे तो लीडपेक्षा कठीण आहे. आता पुढे पाहतो आहे आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, धातूचे
भौतिक गुणधर्म, भौतिक म्हणजे काय, जे आपल्याला त्याच्या दिसण्यावरून समजतात किंवा हाताळण्यावरून. पहिला आहे कलर. धातू आपल्याला दिसण्यावरती कसा दिसतो, कलरमध्ये आपण समजू शकतो. डिफरंट मेटल हॅव डिफरंट कलर्स. फॉर एक्झाम्पल कॉपर इज डिस्टिंक्टिव्ह रेड कलर, माइल्ड स्टील इज ब्लू ब्लॅक शीन. बरं, आपल्याला माहिती आहे की कॉपर म्हणजेच काय, तर तांबे. तांबे हे जो आहे तो त्याचा कलर कसा आहे, रेडिश कलरमध्ये आहे तो. आणि माइल्ड स्टील जे आहे ब्लू ब्लॅक शीन म्हणजेच काय, MS प्लेट किंवा कोणत्याही प्रकारची लोखंडी पट्टी जी आपण एखादी वस्तू बनवण्यासाठी वापरतो, तर ती जी आहे ती थोडीशी निळसर किंवा काळपट रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेट, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटलमध्ये दुसरा आहे वेट. मेटल मे बी डिस्टिंग्विश्ड बेस्ड ऑन देअर वेट्स फॉर गिवन व्हॉल्यूम. आता या ठिकाणी काय सांगितले, एखादा मेटल जो आहे तर त्याच्या दिलेल्या आकारमानानुसार आपण ठरवू शकतो. मेटल्स लाईक ॲल्युमिनियम लायटर वेट. आता आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम जे वस्तू आहे किंवा मेटल आहे ते वजनाला कसं आहे, लाईट आहे, हलका आहे. जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 2.7. अँड मेटल्स लाईक लीड हॅव अ हाय वेट. म्हणजे किती सांगितले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, 11.34. आता हे जे आहे ते ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबसाठी घेतलेले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे एका सेंटीमीटर क्यूबमध्ये 1 सेंटीमीटर लांबी रुंदी उंचीचा जर आपण ॲल्युमिनियम घेतलं तर त्याचं वजन किती बसणार आहे, 2.7 ग्रॅम. आणि जर 1 सेंटीमीटर लांबी रुंदी उंचीचा आपण लीड मेटल घेतलं तर त्याचं वजन किती बसणार आहे, 11.34 ग्रॅम. स्ट्रक्चर. आता प्रत्येक धातूचं काही ना काहीतरी स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याची बांधणी कशी असते. जसं की आपल्याला उदाहरण सांगतो की या ठिकाणी आपण पाहू शकतो की खडू जो आहे तो खडू आपण मधून ब्रेक केला किंवा तोडला तर त्याच्या आतल्या बाजूला त्याचं दिसतं की तो कशा प्रकारे आहे, की त्याच्यावरती बारीक बारीक स्पॉट्स आहेत. पण त्याच ठिकाणी जर आपण लाकूड तोडलं मधल्या बाजूने तर कट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला धागे दिसतात. तर काय, प्रत्येक गोष्टीचं स्ट्रक्चर आहे ते वेगळं असतं. या ठिकाणी काय सांगितलं, जनरली मेटल्स कॅन ऑल्सो बी differentiated by their internal structures while seeing the cross section of the bar through a microscope. कोणताही मेटल जो आहे तो आपण त्याला कट केला क्रॉस सेक्शनला आडवा तर त्या ठिकाणी मायक्रोस्कोप खाली आपण त्या मेटलचं स्ट्रक्चर पाहू शकतो. मेटल्स लाईक रॉट आयर्न अँड ॲल्युमिनियम हॅव फायब्रस स्ट्रक्चर अँड रॉट आयर्न आणि ॲल्युमिनियम म्हणजेच काही घडीव लोखंड आणि ॲल्युमिनियमचं जे आहे ते स्ट्रक्चर कसं आहे, फायब्रस म्हणजे धागेदार आहे. तसेच मेटल्स लाईक कास्ट आयर्न अँड ब्रॉन्झ हॅव ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. कास्ट आयर्न आणि ब्रॉन्झ यांचं स्ट्रक्चर जे आहे ते दाणेदार आहे. म्हणजेच काय, तर दोघांचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं आहे. या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. रॉट आयर्न किंवा ॲल्युमिनियम जे आहे ते या प्रकारे मायक्रोस्कोप खाली आपल्याला असे दिसते. त्याशिवाय ग्राफाईट्सचे जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे फ्लेक्समध्ये दिसते. नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर द मेजर्स ऑफ ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कंडक्टिव्हिटी 4 नंबरची प्रॉपर्टी आहे, फिजिकल प्रॉपर्टी. आत्तापर्यंत आपण कलर, वेट, स्ट्रक्चर पाहिले. आता पाहत आहोत कंडक्टिव्हिटी. Thermal conductivity and electrical conductivity are the measures of ability of a material to conduct heat and electricity. एखाद्या मेटलची प्रॉपर्टी काय आहे तर ते उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजेच करंट हा जो आहे तो स्वतःमधून वाहून नेऊ शकतो. असा असेल तर ते मटेरियल कसं आहे किंवा तो मेटल जो आहे तो कंडक्टिव्ह आहे. कंडक्टिव्हिटी विल व्हॅरी फ्रॉम मेटल टू मेटल. प्रत्येक मेटलमध्ये त्या कंडक्टिव्हिटी जी आहे ती कमी जास्त होऊ शकते. कॉपर अँड ॲल्युमिनियम आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तांबे आणि ॲल्युमिनियम जे आहे ते इलेक्ट्रिसिटीचे चांगले कंडक्टर आहेत. तसेच उष्णतेचे देखील ते चांगले कंडक्टर आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टी चुंबकीय प्रॉपर्टी किंवा गुणधर्म काय आहे ते पाहूया. अ मेटल इज सेड टू पजेस अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी इफ इट इज अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. जर एखादी मेटल आहे किंवा धातू जो आहे
तो चुंबकाकडे आकर्षला गेला तर त्यामध्ये चुंबकीय प्रॉपर्टी आहे आपण असं समजू शकतो, किंवा त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. ऑलमोस्ट ऑल फेरस मेटल एक्सेप्ट सम टाइप्स ऑफ स्टेनलेस स्टील कॅन बी अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट. सर्व प्रकारचे जे लोह गुणधर्मीय धातू आहेत ते सर्व चुंबकाकडे आकर्षले जातात. all non-ferrous metals and their alloys are not attracted by magnet. आणि ज्यामध्ये ज्या धातूंमध्ये लोह नाहीये किंवा लोखंड नाहीये ते धातू चुंबकाकडे आकर्षित जात नाहीत. आता या ठिकाणी नवीन शब्द आला आहे अलॉय. अलॉय म्हणजे काय तर दोन किंवा अधिक धातू एकत्र केल्यानंतर जो मटेरियल तयार होतो त्यांना म्हणणार आहे आपण अलॉय. नेक्स्ट आहे फ्युजिबिलिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? फ्युजिबिलिटी. इट इज द प्रॉपर्टी possessed by a metal by virtue of which it melts when heat is applied. जेव्हा एखाद्या मटेरियलला हीट अप्लाय केली किंवा गरम केलं तर त्याच्यामध्ये जो बदल होतो जेणेकरून स्थायी रूपामधून तो द्रव रूपामध्ये येतो त्याला काय म्हणणार आहे आपण? फ्युजिबिलिटी. Many material are subjected to transform in the shape, that is from solid to liquid at different temperature. बऱ्याच वस्तूमध्ये काय होतं की त्या वस्तूला उष्णता दिली की ते सॉलिड फॉर्ममध्ये म्हणजेच काय घन रूपातून ते द्रव रूपामध्ये येतात. लीड हॅज अ लो मेल्टिंग टेम्परेचर व्हाईल स्टील मेल्ट्स ॲट हाय टेम्परेचर. आता लीड जे आहे ते कमी तापमानाला वितळतं सांगितलं आहे, तसेच स्टील जो आहे तो जास्त तापमानाला वितळतो. टीन मेल्ट्स ॲट, द टीन जे मटेरियल आहे धातू जो आहे तो 232 अंश सेल्सिअस तापमानाला स्थायी रूपामधून द्रव रूपामध्ये येतो. तसेच टंगस्टन मेल्ट्स ॲट 3370 डिग्री म्हणजेच काय 3370 तापमानाला टंगस्टन जो आहे तो वितळतो. आता टंगस्टन हे आपण कुठं पाहतो? आपल्या नेहमीच्या वापरामध्ये जर आपण घरामध्ये जे बल्ब वापरतो, जुनेवाले बल्ब जे आहेत ज्यांचा प्रकाश पिवळा पडतो, असे जे बल्ब आहेत त्यामध्ये तार असते. ती तार जी आहेत ती असते टंगस्टनचे आणि ती जी आहे ती 3370 तापमानाला वितळते. आतापर्यंत आपण मटेरियलच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या. आता पुढे जात आहोत आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीकडे. पहिली प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी, मॅलिएबिलिटी, हार्डनेस, ब्रिटलनेस, टफनेस, टेन्सिटी आणि इलास्टिसिटी. डक्टिलिटी प्रॉपर्टी पाहूया. अ मेटल इज अ सेट टू बी अ डक्टाईल व्हेन इट कॅन बी ड्रॉन आउट इन टू वायर्स अंडर टेन्शन विदाउट रप्चर. एखादा कोणताही मेटल जो आहे त्याला डक्टाईल कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा आपण त्याला वायरच्या स्वरूपामध्ये काढू शकतो किंवा त्यापासून वायर्स बनवू शकतो ज्या तुटत नाहीत, त्यांना आपण म्हणणार आहे डक्टाईल मटेरियल. वायर ड्रॉइंग डिपेंड्स अपॉन द डक्टाइलिटी ऑफ मेटल. अ डक्टाईल मेटल मस्ट बी बोथ स्ट्रॉंग अँड प्लास्टिक. बरं, आता हा जो डक्टाईल मेटल आहे ज्याला आपण डक्टाईल असण्यासाठी प्रॉपर्टी काय आहे किंवा त्याने काय झालं पाहिजे, त्यापासून वायर्स तयार करता आल्या पाहिजेत. असं मटेरियल जे आहे ते स्ट्रॉंग देखील पाहिजे आणि प्लास्टिक म्हणजे काय, त्याचा आकार जो आहे तो बदलता आला पाहिजे. कॉपर अँड ॲल्युमिनियम आर गुड एक्झाम्पल्स ऑफ डक्टाईल मेटल्स. आता कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या आपण तारा काढतो, हे आपल्याला माहिती आहे, किंवा तारा बनवतात, तर हे जे आहे ते डक्टाईल मेटल आहे. मॅलिएबिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ अ मेटल बाय विच इट कॅन बी एक्सटेंडेड इन एनी डायरेक्शन बाय हॅमरिंग. असे या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे की कोणताही मेटल जो आहे त्या मेटलवरती आपण कंटिन्युअस हॅमरिंग केलं. हॅमरिंग म्हणजे काय, एखादा धातू जो आहे त्या धातूवरती कंटिन्यू आपण मारत राहिलो सारखं तर त्याचा आकार काय तो पसरणार आहे तो धातू. तर जास्तीत जास्त धातू पसरता आला किंवा त्याला हॅमरिंग शिवाय आपण रोलिंग पण करू शकतो. हॅमरिंग करताना तो धातू जो आहे तो रप्चर नको व्हायला त्यामध्ये, विदाउट कॉझिंग रप्चर. रप्चर म्हणजे काय तर हॅमरिंग करताना त्या धातूमध्ये कोणत्याही प्रकारचा तडा जाता कामा नये, ते सलग पसरत गेलं पाहिजे. साधं उदाहरण जे आहे आपण घेऊ शकतो. आपल्या डेली रुटीनमध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये जे
आपण भाकरी करतो किंवा चपाती करतो, हे करताना त्याच्यावरती प्रेशर पडलं की तो गोलाचा आकार बदलून तो आडवा सपाट होतो. अशा प्रकारे धातूवरती हॅमरिंग केल्यानंतर त्याचा आकार बदलून तो सपाट झाला पाहिजे, पण त्याला कोणत्याही बाजूला तडे गेले नाही, तर तो मटेरियल जो आहे तो मॅलिएबल आहे असं आपण म्हणू शकतो. लीड इज अन एक्झाम्पल ऑफ मॅलिएबल मेटल. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे लीडचं. नेक्स्ट पाहूया आपण हार्डनेस. हार्डनेस इज अ मेजर ऑफ मेटल्स ॲबिलिटी टू विथस्टँड स्क्रॅचिंग, विअर अँड ॲब्रेजन. हार्डनेसमध्ये आपण मटेरियलचा फक्त सरफेसबद्दल माहिती घेत आहोत. यामध्ये त्या मटेरियलवरती स्क्रॅच, वरच्यावर आपण स्क्रॅच केला किंवा ते झिजता कामा नये असा असेल तर ते मटेरियल हार्ड आहे असं आपण म्हणू शकतो. इंडेंटेशन बाय हार्डर बॉडीज, किंवा त्याच्यावरती एखाद्या बॉडीचा आघात झाला अचानकपणे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिफॉर्म होता कामा नये, तर ते मटेरियल आहे ते हार्ड आहे. द हार्डनेस ऑफ मेटल इज टेस्टेड बाय मार्किंग बाय फाईल. या ठिकाणी आपण मटेरियलचा हार्डनेस जो आहे तो कानसच्या सहाय्याने माहिती करून घेऊ शकतो. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ब्रिटलनेस. ब्रिटलनेस इज द प्रॉपर्टी ऑफ अ मेटल विच परमिट्स नो परमनंट डिस्टॉर्शन बिफोर ब्रेकिंग. याच्यामध्ये काय आहे, ब्रिटल वस्तू जी आहे, ब्रिटलपणा म्हणजे काय तर ठिसूळपणा. यामध्ये त्या वस्तूवरती परमिट्स नो परमनंट डिफॉर्मेशन बिफोर ब्रेकिंग. त्या वस्तूवरती जर तुम्ही लोड दिला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. पण फरक कधी पडतो, ज्यावेळी ती ब्रेक होते किंवा त्याचा आकार कायमचा बदलतो त्यावेळी त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होते. कास्ट आयर्न इज एक्झाम्पल ऑफ ब्रिटल मेटल विच विल ब्रेक रादर दॅन बेंड अँड अंडर शॉक ऑर इम्पॅक्ट. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे कास्ट आयर्न. कास्ट आयर्न जे मेटल आहे ते त्याच्यावरती लोड लावल्यानंतर तो वाकत नाही, पण अचानकपणे तो ब्रेक होऊ शकतो. किंवा आपल्याकडे साधं उदाहरण घेऊ शकतो आपण डेली लाईफमध्ये काच जे आहे त्याला आपण लोड दिला तर ते आकार बदलत नाही, पण ठराविक लोडला तो ब्रेक होतो. हे आहे उदाहरण ब्रिटलनेसचे. ते किंवा त्याशिवाय खडू घेतला, खडू जर आहे तो खडूवरती जर प्रेशर आपण अप्लाय केले तर खडूचा आकार सुरुवातीला काही वेळ स्ट्रेट राहील, पण एका पॉईंटला तो ब्रेक होईल, तर तो आहे ब्रिटलनेस. नेक्स्ट आहे टफनेस. टफनेस इज प्रॉपर्टी ऑफ मेटल टू विथस्टँड शॉक ऑर इम्पॅक्ट. कोणत्याही प्रकारचा अचानक झालेला आघात सहन करणे किंवा त्यामुळे मटेरियलवरती कोणताही परिणाम होत नसेल तर ते मटेरियल आहे ते टफ आहे. टफनेस इज द प्रॉपर्टी अपोजिट टू ब्रिटलनेस. बरं, त्याशिवाय काय सांगितलं आहे, टफनेस ही प्रॉपर्टी जी आहे ती ब्रिटलनेसच्या अगदी विरुद्ध आहे. रॉट आयर्न इज अन एक्झाम्पल ऑफ टफ मेटल. आता या ठिकाणी घडीव लोखंड जे आहे ते टफ मेटलचं उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला पार्ट मध्ये आपण आतापर्यंत फिजिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी पाहत आहोत. तर शेवटच्या प्रॉपर्टी राहिल्या आहेत 2. नेक्स्ट आहे टेनॅसिटी. द टेनॅसिटी ऑफ अ मेटल इज द ॲबिलिटी टू रेजिस्ट द इफेक्ट ऑफ टेन्साईल फोर्स विदाउट रप्चरिंग. या ठिकाणी उदाहरणार्थ एक तार घ्या किंवा कोणतेही एक लांब वस्तू घ्या ज्याच्यावरती तुम्ही दोन्ही टोकं जे आहेत त्या वस्तूची पकडली आहेत व ते ओढत आहात. असं करत असताना मटेरियलची लांबी किंवा जो तुम्ही वस्तू पकडली आहे त्या वस्तूची लांबी जर बदलत नसेल किंवा त्याच्यामध्ये काही फरक होत नसेल तर ती मटेरियल आहे ती त्याची प्रॉपर्टी जी आहे ती आहे टेनॅसिटी. म्हणजेच काय तर ते टेन्शनला विरोध करते. माइल्ड स्टील, रॉट आयर्न अँड कॉपर आर सम एक्झाम्पल्स ऑफ टेनासियस मेटल्स. म्हणून आपण असं काही मटेरियल असेल तर त्याचा वापर आपण त्याच्यामध्ये माइल्ड स्टील, रॉट आयर्न आणि कॉपरचा वापर करतो आपण. उदाहरणार्थ आपण चेन जे आहे, चेनचा वापर काय होतो, क्रेनला आपण मटेरियल उचलण्यासाठी आपण ते वापरतो. अशामध्ये चेन जी आहे ती या प्रकारापासून बनवली जाते, या मेटल्सपासून. त्याच्यामध्ये टेन्शन जरी असेल तरी ते मटेरियल आहे ते फेल जात नाही. नेक्स्ट आहे इलास्टिसिटी. इलास्टिसिटी ऑफ अ मेटल इज इट्स पॉवर ऑफ रप्चरिंग टू इट्स ओरिजिनल शेप. अप्लाइड फोर्स इज रिलीज्ड. आता इलास्टिक मटेरियल काय आहे, इलास्टिसिटी ऑफ मेटल इज इट्स पॉवर. त्याची ती पॉवर आहे काय, ऑफ रिटर्निंग टू इट्स ओरिजिनल शेप. तो आपल्या ओरिजिनल शेपमध्ये माघारी येतो.
आफ्टर द अप्लाइड फोर्सेस इज रिलीज्ड, ज्यावेळी त्याच्यावरती लावलेला फोर्स जो आहे तो रिलीज केला तर ते मेटल जो आहे तो माघारी ओरिजिनल पोझिशनला येतो. प्रॉपरली हीटेड स्प्रिंग इज गुड एक्झाम्पल फॉर इलास्टिसिटी. योग्य प्रकारे हीट केलेली स्प्रिंग जे आहे ते इलास्टिसिटीचं योग्य उदाहरण आहे. आपल्या डेली लाईफमध्ये आपण पाहू शकतो पेनमध्ये जे आपण स्प्रिंग वापरतो रिफिलमध्ये, त्या स्प्रिंगला प्रेस केलं किंवा ओढलं तरी ते पुन्हा माघारी हाय त्या ओरिजिनल पोझिशनला येते. तर ती झाली त्या मटेरियलची इलास्टिसिटी प्रॉपर्टी. या ठिकाणी मटेरियल सायन्सचा फिजिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीचा चॅप्टर संपत आहे. नेक्स्ट टाईम आपण पुढील चॅप्टर कंटिन्यू करू. तर आतापर्यंत जो मॅथमॅटिक्स पार्ट्स झालेला आहे त्याची लिंक आपल्याला मी या ठिकाणी देत आहो. आपण ती लिंक पाहावी आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू फॉर वॉचिंग.